नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। 7व्या वेतन आयोगासंबंधीची अधिक माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज मित्रांनो, महागाई भत्त्याबद्दल 1 तारखेला जो GR आलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग वाचा शासन निर्णय क्रमांक वेपूर 2018 प्रकरण क्रमांक 44 सेवा 9 दिनांक 1 जानेवारी 2019। 2 शासन अधिसूचना क्रमांक वेपूर 2019 प्रकरण क्रमांक 1 सेवा 9 दिनांक 30 जानेवारी 2019। शासन निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2016 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना वेतन मॅट्रिक्स लागू करण्यात आले आहे। या सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। 2 शासन आता असे आदेश देत आहे, सुधारित वेतन संरचनेतील वेतनावर खालील नमूद केलेल्या दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा। अनुक्रमांक, महागाई भत्ता लागू करण्याचा दिनांक, महागाई भत्त्याचा दर। 1 जानेवारी 2016 0%। 2 1 जुलै 2016 2%। 3 1 जानेवारी 2017 4%। 4 1 जुलै 2017 5%। 5 1 जानेवारी 2018 7%। 6 1 जुलै 2018 9%। वरीलप्रमाणे महागाई भत्ता सुधारित वेतन संरचनेतील अनुज्ञेय वेतन स्तरामधील मूळ वेतनावर परिगणित करण्यात यावा। सदर आदेश सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 2019-02-02 11-15-36-1505 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। येथे सविस्तर प्रती एक यादी आपल्याला दिलेली आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।